खर्डेचा सर्वांना नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यांचं प्रमाण हे जे आहे हे खूप वाढलेलं आहे. आज तरुण पिढी 40-45 वर्ष वयाचे युवक जे आहे यांना पण हार्ट अटॅक येऊन राहिलेला आहे. हे हार्ट अटॅकचं प्रमाण जे असे वाढलेलं आहे त्याचं कारण रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने किंवा रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या तयार झाल्याने मनुष्याला हार्ट अटॅक येतो. परंतु या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या तयार कशापासून होते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ज्यावेळेस शरीरामध्ये वाढते त्यावेळेस रक्तवाहिन्यामध्ये अडथळा तयार होऊन हार्ट अटॅक मनुष्याला येऊ शकतो. तर हे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? कोणती जीवनशैली आपण म्हणजे अंगीकारली पाहिजे? हे मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि यावर काय आयुर्वेदिक औषध आपण घ्यायला पाहिजे हे सुद्धा आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ॲलोपॅथीमध्ये हार्ट अटॅक येऊ नये म्हणून ॲस्पिरिन या औषधाचा उपयोग केला जातो किंवा क्लोपिड्राग्रेल 75 mg या औषधाचा उपयोग केला जातो. परंतु आयुर्वेदामध्ये प्रभाकर वटी म्हणून एक गोळी येते, आपण वापरू शकतो. ही गोळी घेतल्याने हार्टमध्ये जे अडथळे आहे ते अडथळे दूर करण्यास मदत होते व रक्तवाहिन्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होते या गुठळ्या तयार होत नाही. या प्रभाकर वटीमध्ये स्वर्णमाक्षिक भस्म, लोह भस्म, अभ्रक भस्म आणि वंशलोचन आणि शुद्ध शिलाजीत प्रत्येकी 25 मिलीग्रॅम याप्रमाणे द्रव्य असते. तर ही प्रभाकर वटी जी आहे ही आपण सकाळ आणि संध्याकाळ ही 2 वेळापर्यंत घेऊ शकतो विथ हनी, म्हणजे मधासोबत ही गोळी घेणं अत्यंत चांगलं आहे. यामुळे या प्रभाकर वटीमध्ये अजूनसुद्धा फायदा होतो. जसं चिडचिडापणा, त्यानंतर झोप न येणे, अस्वस्थता या ज्या गोष्टी आहे यासुद्धा या प्रभाकर वटीमुळे याचा आपल्याला फायदा होतो. तर जे असे रुग्ण आहे ज्यांना असं हार्ट चेस्ट पेन होतो, म्हणजे डाव्या बाजूनं अशी छाती दुखते, असं घाबरल्यासारखं वाटते, असे जे रुग्ण आहे तर या रुग्णांनी जर प्रभाकर वटी सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे चालू केली तर 1 किंवा 2 महिन्यात अशा रुग्णांना बराच फायदा होतो व चेस्ट पेन हा कमी होतो. आणि यासाठी आपली जे जीवनशैली आहे ही सुद्धा आपण बदलायला पाहिजे. आपण जे अन्न सेवन करतो त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि कोलेस्ट्रॉल वाढविणारे पदार्थ सेवन करू नये. आता कोलेस्ट्रॉल हे चरबीयुक्त पदार्थ, तसं जास्त तूप वगैरे किंवा मांस, मदिरा हे सेवन जास्त प्रमाणात केल्याने कोलेस्ट्रॉल हे वाढू शकते. तर हे पदार्थ जास्त सेवन न करता साधा आहार आपण जर घेतला तर आपल्याला बराच फायदा होतो. तर आज मी आपल्याला या प्रभाकर वटीबद्दल माहिती सांगितली आणि अशीच माहिती आपणास वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास सांगणार आहे. आणि मनुष्य जीवन हे चांगलं सुखकर हो आणि आपल्या ज्ञानाचा काहीतरी दुसऱ्याला उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे.
तर डॉक्टर सुरेंद्र खेरडे या नावाचं हे यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून असे निरनिराळे व्हिडिओ आम्ही लोकांकरता तयार करून त्याचं प्रक्षेपण करतो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.